मी जेव्हा पवार साहेबांना भेटणार तर मी माझ्या गोष्टी ह्या पवार साहेबांसमोर मांडणार का माझ्यावर अन्याय झाला, मी लोकसभेत लंगलंग फिरलो, माया पैशानं फिरलो, कोणाकडून 1 रुपया नाही घेतला, 3.5 लाख रुपये खर्च आला पेट्रोल डिझेलचा, पोट्याचा पगार पाणी वेगळाच आहे. तर मग मले का म्हणायचं आहे का मी फिरलो, मी मोदी अमित शहाले उरावर घेतो, त्याची चुकीचे धोरणं लोकांना समजून सांगतो. आता मी सरळ काँग्रेसचे ज्या काही लोकांचे मला फोन आले सभेसाठी, मी त्याला सांगितलं मी फुकटचे धंदे बंद केले आहे, मी आगाऊचे धंदे बंद केले आहे. मी ठीक आहे तुम्हाला लोणी लावायला काही येणार नाही, जर तुम्हाला यायचं आहे तर मी आता फी चालू केली आहे, मला फी देत असन तर या. ठीक आहे, फुकट धंदे करणं बंद केले मी स्पष्ट शब्दात सांगून दिलं. ठीक आहे, त्याच्यामुळे मला जर तुम्हाला बोलवायचं आहे तर फुकट हमाली करायला येणार नाही. कारण मला असं वाटते का राजकीय पक्ष एखाद्या प्रवक्त्याचा वापर फुकट म्हणून करून घेते. ठीक आहे, तू ये लेका, तू कवाय आमच्यासाठी उभा राहतं, लंगलंग लंगलंग मोदीले शिवा देतं, देवेंद्र फडणवीसले शिवा देतं, एकनाथ शिंदेले देतं, अजित पवारले देतं, तू दे. ठीक आहे, तू यावर शिवाचा भडीमार होईल, तुले धमक्या येईल, तुले का करायचं आहे करत बस. आम्ही आमचा उल्लू शरय करून घेतो, आमचे आमदार खासदार निवडून आणतो आणि आम्ही सत्तेत बसतो. यायला एका शब्दात सांगितलं. चांगल्या चांगल्या लोकांना मी आता झाडून टाकला आहे फोनवर. पुन्हा मला फोन आला की मी त्याला काही ठेवणार नाही, मी सरळ आडव्या हाताने घेईन. म्हणून माई सभा पाहिजे तर तुम्ही मला वर्धेची एक सीट सोडा असं मी त्याला सांगितलं होतं. त्यानं माया बाजूनं न्याय निर्णय दिला नाही. आता मला ते फोन करून राहिले तर पुण्या उजागरीन बोलून माझ्यासोबत, म्हणून सरळ मी त्याला एका शब्दात सुनावलं आहे.